या सर्वांमध्ये या लहान मुलाची काय चूक होती असंच तुम्ही म्हणाल। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा वैजापूर तालुक्यातील रहिवासी आहे। सततच्या भांडणामुळे त्याची बायको श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे माहेरी निघून गेली होती। पुढे अत्यंत भयंकर घडलेलं आहे। चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। ती परत नांदायला येत नसल्याने आरोपीला राग अनावर झाला। 8 दिवसांपूर्वी आरोपीने आपलं सासर गाठलं। तिथे मेहुणीशी वाद झाल्यानंतर त्याने 3 वर्षीय बाळाचं अपहरण केलं। या संदर्भात 6 सप्टेंबर रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी राहुल बोदक याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली। मात्र मृतदेह नेमका कुठे फेकला याबाबत विचारणा केली असता आरोपी राहुलने उडवाउडवीची उत्तरे देत होता। पोलिसांनी सर्व बाजूने तपास करत प्रकरणाचे धागेदोरे जुळवले आणि अखेर वैजापूर तालुक्यातील शिवूर बंगला ते संभाजीनगर रोडवरील गारज शिवारातील एका मक्याच्या शेतात चिमुकल्याचा मृतदेह शोधून काढला। नराधम आरोपी राहुल बोदक याने स्नेहदीप याला तोंड दाबून मारल्याची कबुली पोलिसांना दिलेली आहे। मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्येचा अधिक उलगडा होणार आहे। नातेला काळिमा फासणाऱ्या या घटनेनं श्रीराम तालुक्यात खळबळ उडालेली आहे। आता या सर्वांमध्ये मेहुणीच्या बाळाची काय चूक होती?